हॅलो स्टुडंट्स, जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सौ पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. आजच्या तासाला आपण 3.4 द सायन्स फेअर विज्ञान मेळावा हा भाग बघणार आहोत. तर यामध्ये आपण काय बघणार आहोत? मार्बलिंग. तर या ठिकाणी तुम्हाला मार्बलिंग कसं करायचं ही भूमिका नावाची मुलगी काय करे सांगणार आहे. ओके, लिसन. हॅलो, आय एम भूमिका. आय एम गोइंग टू शो you an interesting process of coating paper. The process is called marbling. आज मी तुम्हाला काय मार्बलिंग कसं करायचं हे शिकवणार आहे पेपरवरती. फॉर धिस वी नीड द फॉलोइंग. आणि मग हे करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टींची गरज असणार आहे. अ बकेट, सम वॉटर. बादलीमध्ये थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. केरोसिन ऑर टर्पेंटाईन. टर्पेंटाईन किंवा केरोसिन, रॉकेल आपल्याला लागणार आहे. ऑइल पेंट्स, रेड, ब्ल्यू, येलो एक्सेट्रा अँड अ ब्रश. ऑइल पेंट रंग लागणार आहेत आपल्याला, लाल, निळा, पिवळा किंवा इतर कोणत्याही रंगाचे. आणि त्याचबरोबर एक ब्रश लागणार आहे. व्हाईट शीट्स ऑफ पेपर. आणि त्याचबरोबर आपल्याला असे पांढरे कागद लागणार आहेत. रंग, ब्रश, कागद आणि बादलीत पाणी. तर हे आपल्याला काय करणार आहे, या मार्बलिंगसाठी हे साहित्य लागणार आहे. नाऊ आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. मग आता हे कसं करायचं हे मी आता तुम्हाला सांगते. फर्स्ट वी नीड फिल धिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ वॉटर. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, ही जी बादली आहे ही 3/4 पाण्याने भरून घ्यायची आहे. पुढं बघा. द ऑइल पेंट आर थिक. तर हे जे ऑइल पेंट असतात, हे रंग असतात ते जाड असतात, घट्ट असतात थोडेसे. वी डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन ऑर केरोसिन. मग हे जर रंग आपल्याला थोडेसे पातळ करायचे असतील तर आपल्याला कशाचा वापर करावा लागेल? थोडंसं टर्पेंटाईन किंवा रॉकेल आपण यामध्ये मिसळणार आहोत, की ज्यामुळं काय होईल, आपल्याला हा रंग थोडासा पातळ करून घेता येईल. स्टीर इट नाईसली टू गेट गुड मिक्सचर. आणि मग आपण काय करायचं आहे, त्यामध्ये रॉकेल किंवा टर्पेंटाईन घातल्यानंतर आपण ते व्यवस्थित ढवळायचं आहे तो रंग, की जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला त्याचं मिश्रण मिळू शकेल. पुढं बघा. नाऊ आय विल यूज द ब्रश. टेक फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर. आणि मग मी काय करणार आहे बघा, ब्रशनी फ्यू ड्रॉप्स, काही थेंब काय करणार आहे, ऑइल पेंटचे घेणार आहे आणि ते मी पाण्यावरती शिंपडणार आहे. हे बघा, या ठिकाणी असे मी घेणार आणि ते काय करणार आहे, पाण्यावरती शिंपडणार आहे. पुढं बघा. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. आय विल यूज द ब्रश अगेन अँड ट्विल अ कलर and make different shapes and designs on the surface of water. Isn't it interesting? तर मी काय करणार आहे बघा, आता तुम्हाला माहिती आहे ऑइल पेंट हा पाण्यामध्ये बुडत नाही, ते पाण्यावरती तरंगतो. मग मी पुन्हा ब्रशनी काय करणार आहे, ते एकसारखं फिरवणार आहे त्याच्यावरती ब्रश. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, की पाण्यावरती रंगाचे वेगवेगळे नक्षी त्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावरती तयार होणार आहे. द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. आणि मग पुढची जी कृती आहे ती मात्र तुम्ही काय करायची, अगदी काळजीपूर्वक करायची आहे. आय विल कीप धिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट. मी आता काय करणार आहे, माझ्याकडे जो ड्रॉइंग पेपर आहे तो त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती मी ठेवणार आहे आणि थोडासा तो प्रेस करणार आहे, मी त्यात थोडासा दाब देणार आहे. येस, नाऊ लेट अस लिफ्ट the sheet out of the bucket like this. Hey, what do you see? Such beautiful colors and shapes and designs. आणि ज्या वेळेला मी तो कागद पुन्हा वर उचलेन त्याला काय दिसेल, तर अगदी सुंदर रंगाचे काय वेगवेगळे आकार, नक्षी मला या ठिकाणी दिसेल.
वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. आणि मग आपण काय करायचं आहे की हा कागदाचा जो आपण घेतलं, ज्या कागदावर आपण नक्षीकाम केलेलं आहे तो कागद वाळेपर्यंत किंवा सुकेपर्यंत काय बाजूला ठेवायचा आहे. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर? लेट मी हेल्प यू. नो? ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. ती काय म्हणते, मी तुम्हाला पुन्हा सांगू का? गरज नाही आहे ना? ठीक आहे, तर मी आभारी आहे तुमची, तुम्ही हे माझं काय बघितलं, प्रेझेंटेशन बघितलं. सादरीकरण, प्रेझेंटेशन मीन्स सादरीकरण. मग यातून आपण काय बघितलं बघा, ऑइल डझंट डिझॉल्व इन वॉटर बट फ्लोट्स ऑन इट्स सरफेस. यातून आपल्याला काय लक्षात आलं की तेल हे पाण्यामध्ये काय होत नाही, विरघळत नाही, तर ते पाण्यावरती तरंगतं, पृष्ठभागावरती पाण्याच्या. वी यूज धिस प्रॉपर्टीज फॉर मार्बलिंग. आणि आपण याचा मार्बलिंगसाठी वापर करू शकतो. त्यानंतर बघा तुम्हाला इथून पुढं काय, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. 1/2, 1/3, 1/4, 1/5, 3/2, 2/3, 3/4, 2/5. हे तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. आणि इथे 2 फ्रॅक्शन्स आहेत की दिलेलेच नाहीत. तर तुम्ही काय करायचं आहे, हे फ्रॅक्शन्स लिहायचे आहेत आणि त्याचवेळी न दिलेले फ्रॅक्शन्सवर लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा भाग, फाइंड 3 नाउन्स, 3 प्रोनाउन्स, 3 प्रिपोजिशन्स फ्रॉम द पॅसेज. ह्या पॅसेजमधून तुम्ही काय, नाउन्स, नाउन्स मीन्स नाम, प्रोनाउन मीन्स सर्वनाम, आणि प्रिपोजिशन तुम्ही काय करायचे, शोधायचे आहेत. तुम्हाला हा सगळा भाग झालेला आहे आणि हाच तुमचा काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.